Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अवधूत आणि ॲम्बिशन ऐकूमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाडिस्कॉमच्या एक्झामच्या सिलेबसबद्दल थोडीफार माहिती दिली होती. तर आज मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाममधील टेक्निकलमधील पहिला सब्जेक्ट नेटवर्क हा चालू करणार आहे. तर आपण डेली थोडे थोडे कॉन्सेप्ट समजून नेटवर्कचा कॉन्सेप्ट आपण बिल्ड करूया. तर बऱ्याच मुलांना नेटवर्क आणि सर्किट मधील डिफरन्सेस समजत नाही. तर आपण सर्वप्रथम नेटवर्क म्हणजे काय आणि सर्किट म्हणजे काय यातील डिफरन्स काय ते समजून घेऊया. तर चला तर मग समजा हे सर्किट आहे. याची व्हॅल्यू तुम्ही काही पण घेऊ शकता. 1 ओम, 2 ओम, 3 ओम, 5 वोल्ट आणि हे पण असं आहे 1, 2, 3 आणि तर मला तर तुम्ही सांगा यातील नेटवर्क कोणते आणि सर्किट कोणते. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी करंट हा प्रत्येक एलिमेंटमधून पास होतो त्याला सर्किट असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 5 वोल्ट सोर्समधून जर करंट शूट ऑफ जरी झाला तरी तो प्रत्येक एलिमेंटमधून पास होईल. या ठिकाणी पास होईल, या ठिकाणी पास होईल, या ठिकाणी पास होईल. त्यामुळे याला सर्किट असे म्हणतात. पण यामध्ये जरी करंट या ठिकाणी शूटअप जरी झाला तरी तो या 3 एलिमेंटमधून पास होईल. पण या 1 ओममधून करंट पास होणार नाही, कारण इथे ओपन सर्किट आहे. त्यामुळे याला नेटवर्क असे म्हणतात. तर हा तर डिफरन्स आहे नेटवर्क आणि सर्किटमधील. म्हणजेच सर्किटमध्ये करंट प्रत्येक एलिमेंटमधून पास होतो, पण नेटवर्कमध्ये करंट पूर्ण एलिमेंटमधून कधी पास होत नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ नेटवर्क एलिमेंट. काय पाहणार आहोत? टाईप्स ऑफ नेटवर्क एलिमेंट. तर या ठिकाणी आपल्याकडे 5 प्रकारचे एलिमेंट आहेत. बेसिक 5 प्रकारचे एलिमेंट आहेत. व्ही व्होल्टेज, करंट, रजिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर. तर आपण याचे टाईप्स ऑफ त्याचे आपण टाईप बघणार आहोत. म्हणजेच हा प्रत्येक एलिमेंट हा कोणत्या टाईपचा आहे. म्हणजेच तो एलिमेंट बायलॅटरल आहे की युनिलॅटरल. सेकंड टाईप म्हणजे ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे. थर्ड म्हणजे लिनियर आहे की नॉन लिनियर. यातील प्रत्येक एलिमेंट यापैकी दोन्हीपैकी एकच होऊ शकतो. म्हणजे ॲट ए टाईम बायलॅटरल तर होऊ शकतो, नाहीतर युनिलॅटरल. ॲक्टिव्ह तर होऊ शकतो, नाहीतर पॅसिव्ह तर होऊ शकतो. लिनियर तर होऊ शकतो, नाहीतर नॉन लिनियर होऊ शकतो. तर आपण सुरुवातीला फर्स्ट बघूया बायलॅटरल किंवा युनिलॅटरल. सुरुवातीला बायलॅटरल पाहू. बायलॅटरल कंपाऊंड कोणते कोणते आहेत. तर बायलॅटरल कंपाऊंड कसा ओळखायचा तर मी तुम्हाला सांगतो. समजा या ठिकाणी रजिस्टर आहे. फॉर एक्झाम्पल हा 2 ओमचा रजिस्टर आहे आणि यातून करंट एक 3 अँपिअरचा पास केला मी. तर या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप 6 व्होल्ट येईल. आणि समजा यातून मी रिव्हर्स करंट पास केला पण सेम 3 अँपिअर, तर या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप 6 व्होल्ट होईल.
तर या इलेमेंटच्या अक्रॉस पॉवर लॉस की कसा काढायचा? पॉवर लॉस इक्वल टू आपण V इंटू आय काढू शकतो किंवा आय स्क्वेअर इंटू आर काढू शकतो किंवा V बाय आरने काढू शकतो. V स्क्वेअर बाय आरने काढू शकतो. तर या ठिकाणी पॉवर लॉस 6 इंटू 3 इक्वल टू 18 वॅट येईल. तसेच यामध्ये पॉवर लॉस इक्वल टू 6 इंटू 3 इक्वल टू 18 वॅट येईल. म्हणजेच काय? बायलॅटरल एलिमेंट म्हणजेच काय? प्रॉपर्टी इज इंडिपेंडंट ऑन व्होल्टेज पोलॅरिटी अँड करंट डायरेक्शन. त्यालाच बायलॅटरल म्हणतात. म्हणजे बायलॅटरलमध्ये व्होल्टेजची पोलॅरिटी आणि करंटची डायरेक्शन इंडिपेंडंट असते. Property that independent on voltage polarity and current direction called bilateral component. त्यानंतर आपण पाहणार आहोत युनिलॅटरल कंपोनंट. तर आपण युनिलॅटरल कंपोनंट समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी डायोड कन्सिडर करूया. व्होल्टेजची पोलॅरिटी आपण एकामध्ये फॉरवर्ड घेऊया आणि एका ठिकाणी रिव्हर्स घेऊया. या ठिकाणी या ठिकाणी डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये आहे आणि या ठिकाणी व्होल्टेजची पोलॅरिटी रिव्हर्स असल्यामुळे या ठिकाणी डायोड रिव्हर्स बायसमध्ये आहे. त्यामुळे येथे फॉरवर्ड बायस असल्यामुळे हा डायोड कंडक्ट होईल आणि हा डायोड कंडक्ट होणार नाही, नॉट कंडक्ट. त्यामुळे आपण जर आयडियल डायोड जर कन्सिडर केला तर याचा रेजिस्टर अक्रॉस डायोड असणार आहे आर ऑन इक्वल टू 0 ओम असणार आहे. कारण आपण थोडक्यात डायोड कंडक्ट करतो म्हणलं आपण त्याचं शॉर्ट सर्किट कन्सिडर करतो. त्यामुळे आर ऑन असणार आहे 0 ओम असणार आहे आणि या ठिकाणी डायोड कंडक्ट न झाल्यामुळे या ठिकाणी रेजिस्टन्स अक्रॉस दॅट डायोड इन्फिनिटी ओम येईल. म्हणजेच या ठिकाणी युनिलॅटरल कंपोनंट म्हणजेच काय? द प्रॉपर्टी दॅट डिपेंड ऑन व्होल्टेज पोलॅरिटी अँड करंट डायरेक्शन. मी क्लिअर? प्रॉपर्टी डिपेंड ऑन व्होल्टेज पोलॅरिटी अँड करंट डायरेक्शन. बायलॅटरलमध्ये व्होल्टेजची पोलॅरिटी आणि करंटची डायरेक्शन इंडिपेंडंट असते आणि तेच या ठिकाणी युनिलॅटरलमध्ये प्रॉपर्टी व्होल्टेजच्या पोलॅरिटीवर आणि करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल युनिलॅटरलचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो PJT FET. तेच बायलॅटरलचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. हे झालं बेसिक, म्हणजे आपल्याला बेसिक बायलॅटरल एलिमेंट कसा ओळखायचा आणि युनिलॅटरल एलिमेंट कसा ओळखायचा हे झालं. पण समजा आपल्याला एक्झाममध्ये जर एलिमेंटची VI कॅरेक्टर दिली तर तो एलिमेंट युनिलॅटरल आहे का बायलॅटरल हे कसं ओळखायचं?
समजा VI कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट क्वाड्रंटची आणि थर्ड क्वाड्रंटची जर सेम आली तर त्याला बायलॅटरल म्हणतात, नाहीतर अदरवाईज युनिलॅटरल म्हणतात. म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट प्रॉपर्टी इक्वल टू थर्ड क्वाड्रंट, देन बायलॅटरल, otherwise युनिलॅटरल. समजा एक असा एलिमेंट आहे आणि त्याची VI कॅरेक्टर अशी दिलेली आहे. ही आहे VI कॅरेक्टर. यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट इक्वल टू थर्ड क्वाड्रंट आहे ना, त्यामुळे हा एलिमेंट आहे बायलॅटरल. समजा VI कॅरेक्टर ही अशी असेल, यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट इक्वल टू थर्ड क्वाड्रंट नाही ना, त्यामुळे हा एलिमेंट, त्या एलिमेंटची प्रॉपर्टी असेल, हा एलिमेंट असेल युनिलॅटरल. हे आपलं इन जनरल झालं. आता आपण एखादा एलिमेंटची VI कॅरेक्टर बघूया. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी SCR घेतला. SCR घेतला तर त्याची आपल्याला माहीत असेलच, जर आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पहिला शिकला असेल किंवा आपण शिकू, तर SCRची VI कॅरेक्टर ही अशी येते. त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट सेम आहे का? नाही. म्हणजे हा काय झाला युनिलॅटरल. त्यानंतर आपण दुसरा घेणार आहोत तो ट्रायक. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला समजेल ट्रायची VI कॅरेक्टर काय येते ते मी तुम्हाला आता तात्पर्य सांगतो. ट्रायची VI कॅरेक्टर ही अशा प्रकारे येते. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट हा सेम असतो. त्यामुळेच ट्रायक हा बायलॅटरल एलिमेंट झाला. त्यात आपण पाहिलं होतं डायोड हा युनिलॅटरल एलिमेंट आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, डायोड युनिलॅटरल एलिमेंट आहे. तर का तर पाहूया. डायोडची VI कॅरेक्टर ही थोडक्यात ही अशी असते. 0.7 कटॉपॉलिटी असते ना, तर ही अशी असते. त्यामुळे इथं फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट इज नॉट इक्वल टू थर्ड क्वाड्रंट असते. त्यामुळे हा डायोड हा युनिलॅटरल झाला ना. त्यानंतर आपण एलिमेंटचा दुसरा टाईप आपण बघणार आहोत. दुसरा टाईप म्हणजेच ॲक्टिव्ह एलिमेंट अँड पॅसिव्ह. त्याला पहिला ॲक्टिव्ह बघूया. ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजेच काय? ॲक्टिव्ह म्हणजे सोर्स आणि पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे त्याला आपण सिंक म्हणतो. या ठिकाणी आपण एक एलिमेंट कन्सिडर केला आणि त्याची पोलॅरिटी जर आपण कन्सिडर केली आणि जर त्यातून करंट जर शूटअप झाला किंवा डिलिव्हर झाला म्हणता येईल, किंवा गिवन आउट म्हणता येईल, किंवा ड्राईव्ह झाला करंट, तर याला आपण ॲक्टिव्ह म्हणतो. म्हणजेच कॉम्पोनंटमधून करंट जर बाहेर जात असेल तर त्याला ॲक्टिव्ह म्हणतो. म्हणजे त्याचा आपण विरुद्ध जर बोललो, जर कंपोनंटमध्ये जर करंट आत आला
तर त्याला पॅसिव्ह म्हणतो. ते आपण पुढे पाहू. पण आता बोलते जर करंट जर शूटअप झाला किंवा करंट डिलिव्हर झाला तर याला ॲक्टिव्ह म्हणतो, ॲक्टिव्ह कंपोनंट. आता या ॲक्टिव्ह एलिमेंटची पॉवर डिलिव्हर काढायची असेल, पॉवर डिलिव्हर्ड इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट आय. कारण ॲक्च्युअल करंट डिलिव्हर करतो ना, त्यामुळे व्होल्टेज इंटू करंट पॉझिटिव्ह असणार आहे. आणि या ॲक्टिव्ह एलिमेंटचे आपण जर समजा ॲक्टिव्ह एलिमेंटचं पॉवर ॲब्सॉर्ब करणार असेल तर व्होल्टेज हे सेम राहील आणि करंट हे करंट इन होतो ना, त्यामुळे करंट निगेटिव्ह होईल. त्यामुळेच पॉवर ॲब्सॉर्ब काय होईल -V इंटू आय वॅट. त्यानंतर आपण पाहणार आहोत पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय. पॅसिव्ह कंपोनंटला सिंक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी एक एलिमेंट घेतला, समजा व्होल्टेज V असेल, जर करंट एंटर होत असेल, या एलिमेंटमध्ये करंट एंटर होत असेल तर याला पॅसिव्ह कंपोनंट म्हणतात. म्हणजेच करंट या ठिकाणी एंटर होतो किंवा करंट ॲब्सॉर्ब होतो किंवा करंट डिसिपेट होतो, याला आपण पॅसिव्ह कंपोनंट असं म्हणतो. ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये करंट हा गिवन आउट व्हायचा किंवा डिलिव्हर व्हायचा आणि या ठिकाणी करंट हा एंटर होतो, करंट एलिमेंटमध्ये एंटर होतो, त्यामुळे याला पॅसिव्ह म्हणतात. म्हणजेच थोडक्यात डिफरन्स काय, जर कंपोनंटमधून करंट जर शूटअप झाला किंवा डिलिव्हर झाला तर त्याला ॲक्टिव्ह म्हणतात. आणि समजा करंट जर आत आला किंवा करंट ॲब्सॉर्ब केला त्या एलिमेंटने तर त्याला काय म्हणतात, पॅसिव्ह म्हणतात. आता या पॅसिव्ह कंपोनंटचं पॉवर ॲब्झॉर्ब काय असेल, एकदा म्हणजे विचारलं पॉवर ॲब्झॉर्ब काय विचारलं तर पॉवर ॲब्झॉर्ब काय असेल तर V इंटू आय. पण त्याचीच पॉवर डिलिव्हर काय केली, पॉवर डिलिव्हर जर विचारलं तर -V इंटू आय असेल. कारण या ठिकाणी पॅसिव्ह कंपोनंट हा पॉवर ॲब्झॉर्ब करतो ना, त्यामुळे जर पॉवर ॲब्झॉर्ब विचारली तर पॉझिटिव्ह येईल. पण पॅसिव्ह कंपोनंट पॉवर डिलिव्हर करू शकत नाही, त्यामुळेच त्याला आपण निगेटिव्ह, जर पॉवर डिलिव्हर जर विचारली तर आपण -V इंटू आय चा लिहिणार आहोत आपण. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय ते पाहिले आहेत. आपण पहिल्यासारखेच म्हणजे युनिलॅटरल आणि बायलॅटरल सारखेच जर कंपोनंटची व्ही कॅरेक्टर जर दिली तर त्यावर आपण कसे ओळखायचं ते पाहू. म्हणजे व्ही कॅरेक्टर जर दिली तर त्याच्यावरून तो कंपोनंट ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ते कसं ओळखायचं ते पाहू. समजा हे 4 क्वाड्रंट आहेत. समजा प्रॉपर्टी ते व्ही कॅरेक्टरिस्टिक जर पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये असेल तर त्याला सिंक म्हणतात, म्हणजे पॅसिव्ह. आणि कॅरेक्टरिस्टिक समजा सेकंड किंवा फोर्थमध्ये असेल तर त्याला सोर्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा व्ही कॅरेक्टर जर हे तुमचे असे आले फर्स्ट आणि थर्डमध्ये आले, इथून व्ही जर असे आले तर हे
तर तो सोर्स कंपोनंट आहे. आणि समजा व्ही कॅरेक्टर ही तुमची अशी काही पण असेल तर फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. त्यामुळे या व्ही कॅरेक्टरमध्ये आपल्याला समजेल की हा सिंक किंवा पॅसिव्ह कंपोनंट झाला. आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार आहे, तर तुम्ही मला सांगा तो एलिमेंट ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. त्या एलिमेंटचं नाव आहे रिचार्जेबल बॅटरी आणि त्याची व्ही कॅरेक्टर ही अशा प्रकारे असते. आता मला तुम्ही सांगा हा ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. कारण जर थर्ड आणि फोर्थमध्ये जर असेल तर त्याला ॲक्टिव्ह म्हणतो. फर्स्ट आणि थर्डमध्ये जर असेल तर त्याला पॅसिव्ह म्हणतो. पण या ठिकाणी दोन्ही पण आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह पण आहे पॅसिव्ह पण आहे. तर हे कसे काय. तर तुम्ही जेव्हा चार्ज करता तेव्हा तो ॲज अ सिंक म्हणून ॲक्ट करतो, कारण तो पॉवर ॲब्सॉर्ब करतो. म्हणून त्यावेळी तो त्यावेळी सिंक म्हणून ॲक्ट करतो. आणि जेव्हा तीच बॅटरी तुम्ही एखादा काहीतरी बल्बसाठी वापरला तर त्यावेळी तुम्ही त्या बॅटरीमधून पॉवर डिलिव्हर होते, त्यावेळी तो सोर्स म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे बॅटरी ही सोर्स म्हणून ॲक्ट होते आणि सिंक म्हणून पण ॲक्ट होते. तुम्हाला कोणीतरी विचारलं तर तुम्ही सांगायचं की बॅटरी ग्लोबली ॲक्ट्स ॲज ए ॲक्टिव्ह, बट इन द लोकल फिनॉमिना इट ॲक्ट्स ॲज ए पॅसिव्ह कंपोनंट. त्यानंतर सेम या ठिकाणी जर रजिस्टर विचारला तर रजिस्टर हा आपला नेहमी पॉवर ॲब्सॉर्ब करतो, कधीच पॉवर डिलिव्हर करत नाही. त्यामुळे रजिस्टर हा नेहमीच ॲज अ सिंक म्हणून ॲक्ट होतो, सिंक किंवा पॅसिव्ह कंपोनंट. पण इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे ग्लोबली पॅसिव्ह म्हणून जरी पॅसिव्ह म्हणून ॲक्ट ग्लोबली हे ॲज अ सिंक म्हणून ऑपरेट होतात. पण ॲट द टाइम ऑफ ट्रान्झिएंट हे इंडक्टर आणि कॅपॅसिटर रजिस्टरला पॉवर प्रोव्हाइड करतात. त्यामुळे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे लोकली ॲक्ट्स ॲज अ ॲक्टिव्ह कंपोनंट, म्हणजेच सोर्स म्हणून ॲक्ट करतात. म्हणजेच LNC हे ग्लोबली पॅसिव्ह असून तर लोकली हे ॲक्टिव्ह कंपोनंट म्हणून काम करतात. त्यानंतर आपण पाहणार तिसरा टाईप पाहणार आहोत. एलिमेंट हे लिनियर किंवा नॉन लिनियर. यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखे काहीच नाही, कारण लिनियर किंवा नॉन लिनियर हे त्याच्या व्ही कॅरेक्टरमधून ओळखतात. जर त्याची व्ही कॅरेक्टर जर लिनियर आली, समजा व्ही कॅरेक्टर जर अशी असेल तर हा कंपोनंट लिनियर झाला. समजा व्ही कॅरेक्टर ऑफ मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कोणता पण डायोड किंवा ट्रायल कोणताही घ्या. समजा मी SCR घेतला तर त्याची त्याची कॅरेक्टर कशी असते, अशी काहीतरी असते. तर हे लिनियर झालं का, नाही, हा झाला नॉन लिनियर आणि हा झाला लिनियर. इतकं सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही व्ही कॅरेक्टर पाहायची आणि त्यावरून तुम्हाला समजेल की कंपोनंट लिनियर आहे की नॉन लिनियर आहे. यानंतर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देणार आहेत, त्याचे तुम्ही आन्सर सांगायचे. काय सांगायचे क्वेश्चन असणार आहे. तुम्ही मला सांगायचे कंपोनंट बायलॅटरल आहे की युनिलॅटरल
युनिलॅटरल आहे सांगायचा. दुसरा म्हणजे सांगायचं तुम्ही कंपोनंट ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे सांगायचा, आणि लिनियर आहे की नॉन लिनियर आहे. या तिन्हीपैकी कोणता कंपोनंट सांगायचा. मी तुम्हाला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो, हे तुम्ही सांगायचं आहे. तर पहिलं एक्झाम्पल हे आपल्या असे असेल. जर समजा कंपोनंटची तुम्हाला मी व्ही आय कॅरेक्टर ही अशी दिली, सांगा. तर व्ही आय कॅरेक्टर बघितल्यानंतर आपल्याला समजेल एकदम सिम्पल. म्हणजे पहिला कोणता, पहिला लिनियर किंवा नॉन लिनियर. या ठिकाणी लिनियर आहे का, नाही, त्यामुळे हा झाला नॉन लिनियर. त्यानंतर ॲक्टिव्ह आहे पॅसिव्ह. या ठिकाणी पहिल्या क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट सेम आहे ना, त्यामुळे हा झाला पॅसिव्ह. जर सेकंड आणि फोर्थ असेल तर ॲक्टिव्ह, फर्स्ट आणि थर्ड असेल तर पॅसिव्ह. नॉन लिनियर, पॅसिव्ह आणि फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये सेम असल्यामुळे झाला बायलॅटरल. समजलं. त्यानंतर मी तुम्हाला दुसरे एक्झाम्पल सांगणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल असणार आहे याचा मला तुम्ही आन्सर बघा. पहा, हे तर नॉन लिनियर. पहिला सिम्पल बघा, हे लिनियर आहे का नॉन लिनियर आहे. कर्व बघितल्यानंतर आपल्याला समजेल हे नॉन लिनियर आहे. नंतर पॅसिव्ह आहे का ॲक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी दोन्ही पण आहे, कारण पॅसिव्ह पण आहे आणि ॲक्टिव्ह आहे. म्हणून तुला येतं बोथ पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह, बट ग्लोबली हा ॲक्टिव्ह असणार आहे. त्यानंतर युनिलॅटरल आहे का बायलॅटरल आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट सेम आहे का, नाही, त्यामुळे हा झाला युनिलॅटरल. तर चला तर मग आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूया. आज आपण थोडक्यात काय बघितलं आहे, टाईप्स नेटवर्क एलिमेंट. पहिला आपण पाहिलं सर्किट आणि नेटवर्कमधला फरक, त्यानंतर नेटवर्क एलिमेंट कोणते ते पाहिलं, आणि त्यानंतर त्याचे टाईप्स पाहिले. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाहू, म्हणजेच नोड म्हणजे काय, ब्रांच म्हणजे काय, त्या ब्रांचची डिग्री ऑफ, त्यानंतर आपण डिग्री ऑफ नोड पाहणार आहोत. त्यानंतर मेश म्हणजे काय, त्यानंतर लूप म्हणजे काय, हे आपण बेसिक टर्मिनॉलॉजी पाहूया. हे बेसिक झाल्यानंतर त्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. पण जर तुम्हाला यासारखेच महाडिस्कॉमसाठी जर तुम्हाला पूर्ण सिलेबस जर कवर करायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलचं नाव आहे ॲम्बिशन IQ. हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुम्ही हे चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा, जेणेकरून हे चॅनल व्हायरल होईल. त्यामुळे मलाच हे आपल्या महाडिस्कॉमसाठी व्हिडिओ करण्यासाठी मला प्रोत्साहन भेटेल. तर चला मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.